नमस्कार. ग्रामगीता अध्याय 8 भाग 49. संत तुकडोजी महाराज म्हणतात, प्रचारकाची पाठ वळली की तिकडं सूर्य मावळलाच म्हणून समजा. जिकडं तिकडं उदासीनताच पसरून राहते आणि जिथं प्रचारक धावेल तिथला परिसर, गाव स्वच्छ दिसू लागेल. तिथली माणसं अगदी न्यायानं वागू लागतील. गावाच्या सुधारणेत प्रचारकाचं महत्त्व अन्योन्य आहे. प्रचारक हा प्रेतात सुद्धा प्राण आणू शकतो, दुबळ्याला कार्यक्षम करू शकतो. तो घडवतो आणि बिघडवतोही, एवढी त्याच्या ठिकाणी ताकद असते. म्हणून समाज जर का सुधारायचा असेल तर प्रचारक हा अतिशय समर्थ असायला हवा. प्रचार ही एक कला आहे. प्रचारतंत्र म्हणजे पोट भरण्याची कला आहे. प्रचाराची गंमतच अशी आहे की त्यामुळं बाजारात खोटा मालही सहजपणे खपवता येतो आणि दगडाचा देव करण्याचं सामर्थ्य प्रचारात आहे. प्रचार हा युद्धाचा नगाराही वाजवू शकतो आणि अमृताची वृष्टीही करू शकतो. तुकडोजी महाराज म्हणतात, तुम्ही कित्येक ठिकाणी पाहिलंच असेल की काही माणसं अपप्रचार करून आपले खिसे भरतात. काही लोकांना टोप्या घालण्यातच आनंद मिळत असतो. काही प्रचारक असेही असतात की ते स्वतः मरतात आणि दुसऱ्यांनाही मारतात. अशामुळंच तिथं सगळी गावं बिघडून अशांती माजू लागते. सत्याचा प्रचार हा विषारी प्रचाराहून अधिक ताकदीनं केला तरच परिवर्तन हे सहजपणे घडू शकेल. जोपर्यंत आपल्या कार्यात प्रचारकाचं अंतःकरण गुंतत नाही तोपर्यंत प्रचार हा वरवरच चालत असतो. म्हणून प्रचारकानं ज्याचा प्रचार करायचा त्यात आपलं सर्वस्व ओतलं पाहिजे. संत तुकडोजी महाराज म्हणतात, मित्र हो, याचसाठी मी म्हटलं की सगळ्यात आधी कशाची गरज असेल तर ती उत्तम प्रचारकाची गरज आहे. आधी राणी माशी जाऊन बसली की इतर माशांची रीघ लागते आणि बघता बघता ते मधमाशांचं पोळ भरून जातं. प्रचारक उत्तम असला की गाव सुद्धा असेच एकत्र येऊन काम करू लागतं. मध्येच श्रोत्यानं प्रश्न विचारला. म्हणाला, महाराज, जो प्रचारक संपूर्ण गावात प्रचार करून बदल घडवून आणेल त्याचं लक्षण तरी काय आहे? त्याचं वागणं कसं असावं? त्याचा स्वभाव, राहणीमान हे कसं असावं? त्याची ध्येय धोरणं आणि साधनं कशी असावीत? यावर संत तुकडोजी महाराज म्हणतात, तुमच्या प्रश्नांची उत्तरं सांगतो, ऐका. गावाचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर प्रचारक हा सामर्थ्य संपन्न असावा. त्याच्या ठिकाणी सत्य, चारित्र्य, नम्रता हे गुण असावेत. प्रचारकाचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्यानं सत्तेची, अधिकाराची अपेक्षा करू नये. त्याच्या आत्मशुद्धीमुळंच त्याला गावाची सुधारणा करण्याचं बळ येतं. अधिकार, पैसा यांचा मोह न बाळगता तो काम करतो. तो सरळ स्वभावाचा, अहिंसक आणि पाण्यापेक्षाही निर्मळ असावा. बोलताना स्पष्ट वक्तेपणा असला पाहिजे. कष्ट करायला त्यानं मागोपुढं पाहता कामा नये.
आपलं वागणं हे समाजासाठी आदर्श असायला हवं, याची त्यानं सतत काळजी घेतली पाहिजे. त्याची दिनचर्या कशी असावी, तर त्यानं आपला वेळ अजिबात व्यर्थ घालवू नये. सेवा म्हणून त्याच्या वाट्याला जे जे येईल ते सगळं त्यानं करायला हवं. प्रचारकानं ओजस्वी, तेजस्वी आणि त्यागी, त्याचप्रमाणे मुख्य म्हणजे वैराग्य संपन्न असावं क्रमशः.